आखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरघुनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। श्री संत सावतामाळी अध्याय दुसरा। अंतकरण होते प्रमाता ते पावले साक्षिता। उपाधी अंतकरणी तत्वता उपहित दिसे परमात्मा। सुख दुःखादी व्यवहार पूर्ववत भासे साचार। परी हर्षामर्ष विचार नष्ट पाही झालासे। अंतकरण पूर्वी प्रमाता असतं, विशेषण असतं, ते संतांच्या संगतीत आल्यानंतर उपाधी होत असते। उपाधी म्हणजे उपाधी काय करत असते की स्वतःचे धर्म आत्म्यावर घालत नसते। आणि विशेषण काय करत असतं, स्वतःचे धर्म आत्म्यावर घालत असतं। जसं गाईचा एक जथ्था आहे आणि तिथं तांबडी गाय म्हटल्यानंतर त्या सगळ्या गाईच्या जथ्यातून तांबडे रंगानं काय केलं, त्याला बाजूला करून दाखवलं, तर ती उपाधी आहे बघा। ते विशेष आहेत रंग, तर ते विशेष रंग विशेष गुण त्याला वेगळं करतं, पण स्वतःचे धर्म त्याच्यात टाकतं। त्याला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं। आणि उपाधी काय करते, उपाधीमध्ये स्वतःचे धर्म ते आत्म्यावर घालत नसतं। जसं गाय म्हटल्यानंतर आता रंगाचा धर्म आहे का, नाही। म्हणून तसं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण ही उपाधी आहे, चैतन्याची उपाधी आहे। म्हणून हे अंतकरण उपाधी होत असतं। म्हणजे काय होत असतं, सुखदुःख अनुभवाला येतात, पण ते सुखदुःख आपण त्याच्यामध्ये लिप्त होत नाही। सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो। सुखदुःख अनुभवाला येतात, पण त्या सुखाबरोबर आपण हर्ष होत नाही आणि दुःखामध्ये आपण नाराज होत नाही। का, कारण सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत। आगमापायनो अनित्या असतांस्ति तिक्षस्व भारत। अर्जुना, हे सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत, आणि तू मात्र याला जाणणारा कसा आहेस। सुख दुःखा वेगळा असे ठाव हा निराळा। सुख आणि दुःखाच्या पलीकडं असलेला परमात्मा तुम्ही आहात, हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, असं स्वतः विठ्ठल पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना उपदेश करतात। आणि त्या उपदेशानं काय झालं की बाद समानाधिकाराने आणि मुख्य समानाधिकारण, काल हे दोन शब्द आले होते, तर आपण थोडक्यात एक उदाहरण घेऊ। जसं लग्नापूर्वी त्या मुलीचं नातं माहेरच्या सोबत असतं, पण जसं ती पाटावर उभं टाकते आणि लग्न लागलं की आता इकडच्या सगळ्या नात्यांचा ती बाद करते आणि इकडच्या सगळ्या नात्यांचा ती स्वीकार करते। म्हणजे इकडचे नाते जे तुटले ना, म्हणजे मनातून सोडले की आजवर होते मी यांची आणि आता झाली यांची, म्हणजे हे जे आपण करतो याला काय म्हणायचं, बाद समानाधिकरण। म्हणजे इकडचं नातं सोडून तिकडं जुटायचं। तसं जीवानं अनात्म प्रकृतीचे धर्म सोडून ईश्वराशी एकरूप होणं याला काय म्हणायचं, बाद समानाधिकरण। आणि आता हे झालं बाद समानाधिकरण। आता मुख्य समानाधिकरण, जसं मुलाचं, आता मुलाला कोणते नाते सोडायचे आणि कोणते जोडायचे, त्याला सोडायची गरज नाही, जोडायची गरज नाही, आहे त्याच नात्यांना सांभाळायचं, याला काय म्हणायचं, मुख्य समानाधिकरण। म्हणजे त्याचं वडिलांशी ऐक्य पहिल्यापासूनच आहे। आणि या मुलीला मात्र इकडचे नाते सोडून यांच्याशी एकरूप व्हायचं असतं, ह्याला बाद समानाधिकरण म्हणायचं। आणि मुलाचं वडिलांशी ऐक्य पहिलंच आहे, म्हणून याला मुख्य समानाधिकरण म्हणायचं। तसं जीवाचं देवाशी जे ऐक्य आहे ते पहिलंच आहे ना, ते मुख्य समानाधिकरण। आणि प्रकृतीचे धर्म बाद करून मग ईश्वराशी एकरूप व्हायचं, हे काय, बाद समानाधिकरण। आलं लक्षात।
म्हणून सुखा दुःखादी व्यवहार पूर्ववत भासे साचार, परी हर्षामर्ष विचार नष्ट पाही झालासी. सुखदुःखी समस्थिती ऐशी पाओनी अद्वैत भक्ती, निरपेक्ष पूर्ण शांती भक्तराया ते त्वरित. सुखदुःखादी जो व्यवहार आहे तो अंतकरणामध्ये होत आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखदुःख हे अंतकरणामध्ये अनुभवाला येणार. पण त्या सुखाला आणि दुःखाला आपण सत्य समजतो का मिथ्या समजतो हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण ज्याला सद्गुरूचा उपदेश झाला महावाक्याचा, तत्वमसि ते ब्रह्म तू आहेस, त्याच्या अंतकरणामध्ये मात्र हे सुख आणि दुःख एकाच रेषेमध्ये मापल्या जातात. जसं स्वप्नामधलं सुख आणि दुःख हे एकाच मापात आपण मोजतो, तसं जागृतीतले सुख दुःख आपण एकाच मापाने मोजू. म्हणून इथं काय सांगतात, हर्षामर्ष विचार नष्ट पाही झालासी. सुखदुःखी समस्थिती ऐशी पाओनी अद्वैत भक्ती, निरपेक्ष पूर्ण शांती भक्तराया ते वरित. ऐसा देव भक्त संवादी दोघे पावले ऐक्यपदी. असे विठ्ठल स्वरूप परमात्मा आणि सावता महाराज ही एक रूपाला प्राप्त झाले. समाधी लागली सावता महाराजांना. देवानं दिलेला बोध जीव शिवा विरहित, सावता ऐक्या ते पावत, देवे देखोणी ऐशी स्थित आनंदमणी पावले. सावता महाराजांची आणि विठ्ठलाची ही जी भेट होती, हे जे ऐक्य होतं, तर ते जीव शिवाचा भेद रहित अशी भेट होती. कारण तिथे काय सांगतात नाथ महाराज, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. जीव आणि शिव हे समुद्रावरचे दोन तरंग आहेत आणि समुद्र तर तो सिंधू तो अभंग नेने हरी. समुद्र कसा आहे, अभंग हरी स्वरूप आहे. तसं प्रत्येक जीवाचं स्वरूप हे हरी आहे. आणि हे या भेटीतून सावता महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की आपण सगळे एक परमात्मा आहोत. जीव शिवा विरहित, सावता ऐक्या ते पावत, देव देखोनी ऐशी स्थित आनंदमणी पावले. देवाला अशा स्थितीमध्ये पाहिल्यानंतर आनंद झाला की सावतोबांना समाधी लागली. अनादि जे निज धन ते अर्पी भक्ता कारण, सनकादिक पोटाळून आहे जाते सदा. अनंता जन्मीचे सुकृत ते झाले फलीभूत, बोधचंद्र उदय पावत दिदला ठेवा विठ्ठले. अनंत जन्माचं सुकृत उदयाला आलेलं आहे, जे आज या विठ्ठलाच्या भेटीतून फलद्रूप झालेला आहे. आणि बोधचंद्राचा उदय झालेला आहे. जसं चंद्राचा उदय होत असतो, पौर्णिमेला चंद्र संपूर्ण 16 कलांनी युक्त असतो, परंतु त्या 16 कला सुद्धा हरीला जाणू शकत नाही, हरीचं प्रकाशन करू शकत नाही. 12 आदित्य आहेत, सूर्याची नावं 12 आहेत, तर 12 सूर्य सुद्धा त्या परमात्म्याला जाणू शकत नाहीत. म्हणून हरिपाठामध्ये नाथ महाराज सांगतात, 12-16 जणी हरीची नेनती आहे ना. म्हणजे चंद्राच्या 16 कला आणि 12 सूर्याचे रूप हे त्या परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाहीत. कारण सूर्य दिवसाचं प्रकाशन करतो, रात्रीला चंद्र प्रकाशन करतो, पण अमावस्येला चंद्र कुठं असतो आणि सूर्य कुठं असतो. मग त्यावेळेस दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळ्या वस्तू जाणतो. आता तेल संपल्यावर दिवा विझला, मग कशानं जाणता तुम्ही, तर तुम्ही मनाच्या ज्योतीनं जाणता. आणि त्या मनालाही प्रकाशन करणारे तुम्ही, ती आत्मज्योती नजर नाही आहे. ज्योतिष श्याम पिता ज्योतिष तमसा परमुच्यते. कारण तुम्ही ज्योतीची निज ज्योती तुम्ही आहात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची मी निज ज्योती. ज्योतीची सुद्धा निज ज्योती म्हणजे आत्मज्योती तुम्ही आहात. त्याला कोणत्याच ज्योतीची आवश्यकता नाही. अनादि जे निज धन ते अर्पी भक्ता कारण, सनकादिक पोटाळून आहे जाते सदा. म्हणून विठ्ठल परमात्मा सावता महाराजांना सांगतात की सावता, हे अनादि आत्मरूपी धन मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे, जे सनकादिक अनादि कालापासून आपल्या हृदयामध्ये धारण करून आहे.
आहे जाते सदा तव धन्य धन्य म्हणे सावता कर्तव्य निपटोनी गेले त्वरिता अज्ञान धर्म जीवत्वता कुठे गेली समजेना. त्यावेळेस सावता महाराज विठ्ठलाला सांगतात की देवा मी धन्य झालो का, कारण कर्तव्य निपटोनी गेले त्वरिता. कर्तव्य म्हणून असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये, कारण ही मोक्ष म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली आहे तुमच्या या बोधातून. अज्ञान धर्म जीवत्वता आणि अज्ञान सुद्धा अंतःकरणातलं निघून गेलं, जीवपणा निघून गेला आणि जीवपणा घेतल्या विण चालो निधी साजने. ज्ञानोबराय सांगतात की तुमचा जीवपणा घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून उठू देणार नाही. म्हणून सद्गुरू काय करतात, जीवपणा घेत असतात आणि जीवपणा गेल्यावर काय राहिलं, मग तिथं ते ब्रह्मच आहे. काय म्हणतात महाराज की तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे, आहे का नाही. त्या सोन्यामधला जो हिनकस भाग आहे ना तो निघून गेला, त्याला जाळल्यावर काय असतं, मग 24 कॅरेटचं प्युअर सोनं आहे. तसं या तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे, किडाळाचा दोषू जाय मग साडे पण धरे तै तैची होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. तसं जीवानं कल्पना सोडली रे सोडली की ते ब्रह्मरूपच आहे. तसं सावता महाराज सांगतात की देवा तुझ्या बोधानं माझ्या अंतःकरणातल्या कल्पना निघून गेल्या आणि मी पूर्ण ब्रह्म आहे असं माझ्या लक्षात आलं. धन्य धन्य गेली निंदा धर्मस्थिती, धन्य धन्य पितृभक्ती, प्राप्त झाली शास्त्र संपत्ती, बोध साम्राज्य पावली. निंदा धर्म ही सगळी स्थिती निघून गेली देवा आणि ही पितृभक्ती माझी धन्य झालेली आहे. प्राप्त झाली शास्त्र संपत्ती आणि शास्त्ररूपी संपत्ती सुद्धा मला प्राप्त झालेली आहे. कारण जो बोध आपल्याला ज्या शास्त्रातून मिळाला ती शास्त्राची संपत्ती आहे. शास्त्र म्हणजे आपला आरसा आहे. जसं आपण या आरशामध्ये या शरीराचं मुख पाहतो, प्रतिबिंब, तसं शास्त्र हा आपला आरसा आहे. तुम्ही कधीही उघडून पहा, तुम्ही न मरणारे सच्चिदानंद घन परमात्मा ब्रह्मरूप साक्षी आहात असंच आपल्याला आपलं दर्शन होईल. म्हणून सांगदेवाला ज्ञानोबराय सांगतात या परी ओव्या, या परी चांगया दर्पण करील ओविया, तो आत्मा केवढ्या लाभेल सुखा. याप्रमाणे सांगदेवा जो कुणी या ग्रंथाचं दर्पण म्हणून आरसा म्हणून याच्यामध्ये झाकून पाहिन विवेकाच्या डोळ्यानं, तर त्याला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळल्यानंतर जे सुख होईल त्याचं मात्र आकलन होणं शक्य नाही. ते मोजमाप करता येण्यासारखं नाही. किती आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. इतका आनंद झाला की आतापर्यंत आपल्याला न मरण्याबद्दल कुणी सांगितलं नाही आणि सद्गुरूच्या मुखातून ऐकायला मिळालं की आपल्याला मरण नाही. याच्या इतका आनंद कशात आहे बरं. म्हणून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद. त्या भक्ताला त्या जीवाला सगळीकडं हरीच आहे अशी त्याची दृष्टी होत असते. भक्ता काजी धरुनी अवतार, रावण कंसादी मारिले असुर, जे का अनन्य भक्त साचार त्याती मुक्त केलेशी. म्हणून देवा तू भक्ताचं काम करून घेण्यासाठी अवतार धारण केलेले आहे. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू अवतार धारण केलेला आहे आणि रावण कंसादी हे असुर यांचा नाश केलेला आहे. जे का अनन्य भक्त साचार त्याते मुक्त केलीशी. आणि जे अनन्य भक्त आहे, जसं अहिल्याचा उद्धार केला, परत बाली सुग्रीव यांना सुद्धा प्रेम भक्ती अर्पण केलेली आहे. हनुमंतरायाला भक्ती प्रदान केलेली आहे. म्हणून भक्तासाठी तो काय करत असतो, त्यांचे कार्य त्यांचे मनोरथ करण्यासाठी अवतार घेत असतो. उद्धराया जन जड जीवा. म्हणून संतांचा अवतारच जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी होत असतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अर्जुना उद्धवादी भक्ता, जी उपदेशिली ज्ञान कथा, तीच माते सांगूनी सर्वथा निज भक्ती दिदली. उद्धवाला अर्जुनाला या अशा भक्तांना ज्या ब्रह्मविद्येचा तुम्ही उपदेश केला तीच ज्ञान कथा मला सांगून
सर्वथा आत्मभक्ती प्रदान केली देवा तुम्ही. देवा तू जन्म मरणातीत, अनादि जगदाधार मुक्त, तुझे ठाई जात गोत मुळेच के दिसेना. देवा तू कसा आहे, जन्म मरणातीत आहे, तुला जन्मही नाही आणि मरणही नाही असा देव आहे. कोणालाही विचारा देव मरतो का हो, ते काय म्हणतात नाही मरत. आणि तुम्ही मरतात का, ते म्हणते हो. हे अज्ञान आहे. देव मरत नाही, आपण मरत नाही. देव दिसत नाही, आपण दिसत नाही. देव जाणतो, आपण जाणतो. म्हणून लक्षणानं आपण देव आहोत. का केलेले देव आहोत, का झालेले देव, का मानलेले देव. आपण केलेले देव नाही, झालेले देव नाही, मानलेले देव नाही. आपण अस्सल देव आहोत. कारण आपण लक्षणानं सिद्ध झालं ना. देव कसा आहे, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही. मग आपल्याला नाव आहे का, रूप आहे का, गाव आहे का. आपण वतनदार आहोत का. वतन वतनाच्या जागेवर आहे. पण ही आपल्याला थोडीशी सत्ता दिलेली. दिलाया काळे अवकाश, काळानं आपल्याला अवकाश दिलेला आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताची सत्ता आहे आपल्याला. आणि या देहात येऊन काय करायचं, नरदेहात येऊन देव प्राप्त करून घ्यायचं. मनुष्य देहीचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी दिला. प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला ईश्वरानं तुम्ही सच्चिदानंद रूप परमात्मा आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार ईश्वरानं दिलेला आहे. स्वतः नारायणानं प्रदान केलेला आहे. मग कोणाला अधिकार नाही, सगळेच अधिकारी आहेत. आता त्या अधिकाराचा कधी उपयोग करायचा हे तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा, निर्णय घ्यायचा. आणि आपण आपल्या अधिकाराचा उपयोग करून ती पदवी घ्यायची. आपल्याला सच्चिदानंद पदवी आहे. म्हणून धन्य धन्य विठ्ठलराया. आणि देव जगाचा आधी म्हणजे काय आहे, आधार आहे. तुझ्या ठिकाणी जात आणि गोत असा भेदभाव मात्र मुळीच नाही. जात गोत वित्त कुळशीळ मात्र, भजे का त्वरित भावना युक्त. देव कधी म्हणतो का की तुम्ही हलक्या जातीचे, तुम्ही उच्च जातीचे, असा भेद नाही करत. देवाला जसं आईला सगळे लेकरं सारखेच असतात, शेंबडं तरी तितकंच प्रिय असतं आणि अप टू डेट असलं तरी तितकंच प्रिय आहे. तसं देवाला सगळे भक्त आवडत असतात. म्हणून तुझे ठाई जात गोत मुळीच की दिसेना. धन्य धन्य विठ्ठलराया, सावता प्रेमे लागे पाया, तुझे उत्तीर्णत्व पावावया जगी नसे उपाय. म्हणून सावता महाराज धन्य धन्य विठ्ठला म्हणून त्यांच्या पायावर चरण ठेवून नमस्कार करू लागले, शरण गेले. त्यावेळेस काय सांगतात, तुझे उत्तीर्णता पावावया जगी नसे उपाय. तुझी प्रेम, तुझं स्वरूप आत्मसात करून घेण्यासाठी तुझ्याशिवाय पर्याय नाही देवा. म्हणून करीशी देवा विण आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखाशी न पावशी. म्हणून देवा वाचून जर आपण विषयाची इच्छा करत असतो तर ती इच्छा व्यर्थ आहे, असफल आहे, अनर्थाला कारणीभूत आहे. म्हणून देवाचीच इच्छा करायला पाहिजे. जीवानं कोणाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे, देवाला. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून सावता प्रेमी लागे पाया, तुझे उत्तीर्णत्व पावावया जगी नसे उपाय. ती वेळी म्हणे जगदात्मा, सावत्या तुझा देखोनी प्रेमा, मज निष्कामा काम उपजला तुझे मुळे. मग या जगात संपूर्ण विश्वाचा आत्मा विठ्ठल स्वरूप असलेला तो हरी सावता महाराजांना सांगतात, सावत्या तुझं प्रेम पाहून मला निष्कामाला सुद्धा काम उत्पन्न झाला, म्हणजे इच्छा उत्पन्न झाली. मला इच्छा नाही, पण तुझं निष्काम प्रेम पाहून मला सुद्धा तुला भेटावं अशी इच्छा झाली. उपजला तुझमुळे माझी ही बोध संपत्ती, प्राप्त झाली सनकादी भक्ती. तिही नारदाते निश्चिती, जगदोद्धारार्थ दिदली. माझी ही बोध संपत्ती, हे जे ब्रह्मज्ञान आहे हे तुला आज प्राप्त झालं. पण हे ब्रह्मज्ञान, ही बोध संपत्ती मी सनकादिकांना प्रदान केलेली आहे आणि सनकादिकांनी ती नारदाला प्रदान केलेली आहे. पण
त्यांनी सुद्धा प्राप्त करून काय केलं, जगाचा उद्धारासाठी याचा वापर केलेला आहे. तेची गुह्य ज्ञान नारदे व्यासासी दिले जाण, व्यासे महाक्षत्रिया कारणे अर्पिले असे ते गुह्य ज्ञान नारद मुनींनी व्यासांना दिलेलं आहे आणि व्यासांनी महाक्षत्रियाला सुद्धा प्रदान केलेलं आहे. असं गुह्य ज्ञान, हे ब्रह्मज्ञान कालांतरे करून नष्टप्राय झाले ज्ञान, विषय लोभी जन बोध संपत्ती नष्टली. कालांतराने हे ज्ञान लोप पावलं, कारण याला ग्रहण करणारे पुढे अधिकारी राहिले नाही. अधिक म्हणजे माणसं नव्हते का, होते, पण त्यांची इच्छा विषय प्राप्ती करण्यामध्ये होती. या ज्ञानाकडे कोणी लक्ष देणं गेलं, कोणी इच्छा करणं गेलं. म्हणून विषय लोभी जन बोध संपत्ती नष्टली. तीची गुप्त ज्ञान प्रगटविले तुझ कारणे, ते अंतकरणी ठेवून सर्व काळ भोगी. तेच गुप्त ज्ञान तुझ्या समोर आज प्रगट केलेलं आहे सावता. ते अंतकरणी ठेवून सर्व काळ भोगी, हे ज्ञान तू हृदयामध्ये सर्व काळ तू भोगत जा. म्हणून अर्ध रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्धा घडी अर्धा क्षण सुद्धा तू रिकामा राहू नको. अंतकरणामध्ये या ज्ञानाचंच काय कर, निधी ध्यासन कर. श्रवण मनन निधी ध्यास करिये साक्षात्कार, तू पोते ब्रह्म प्रमाण. म्हणून श्रीराम गुरु पंचीकरणात काय सांगतात, हे शिष्या तू ब्रह्मस्वरूप आहे, प्रत्यक्ष हे प्रमाण आहे. तसं तुम्ही निधी ध्यासन करा. सावत्या तू सत्य रूप, सावता तू सत्य आहे, सत्याचं रूप आहेस तू, मूर्तिमान सत्य आहेस. सत्यत्व धर्मातीत निर्लेप, म्हणून तू सत्य असत्य या धर्मातीत निर्लेप आहे. निर्लेप म्हणजे ज्याला कशाचाच लेप लागत नाही, असंग आहे. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोने दी मळ ममतीचा. अशा प्रकारे तू असंग आहेस. जात क्रिया कलाप यातून अलिप्त अससी, जात क्रिया कला ह्या सगळ्यातून तू कसा आहे, वेगळा आहेस. तुझे स्वरूपची असे ज्ञान, तो नसे ज्ञान गुण. गुणे अनात्मत्व असत्वपण, ज्ञेयाज्ञेयत्व येईल. तुझं स्वरूपच कसं आहे, ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. विठ्ठल स्वरूप परमात्मा सांगतात, विठ्ठल भगवान सांगतात, सावता तू ज्ञान स्वरूप आहे. ते त्यांना सांगितलं, पण सावता महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही कोण आहात, ज्ञान आहात. तुम्ही जातीचे नाही, कुळाचे नाही, नावाचे नाही, ना धर्माचे आहेत, तर तुम्ही कोण आहात, तुम्ही ज्ञान आहात. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आपण ज्ञान स्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. म्हणून तो नसे ज्ञान गुण, आणि ज्ञानाला गुण नाही, म्हणून तुम्ही निर्गुण आहात. गुणे अनात्मत्व असत्वपण, ज्ञेयाज्ञेयत्व येईल. गुण अनात्म आहे, असत्य आहे. म्हणून त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. हे त्रिगुण आसार आहे. हे शरीर स्थूल तमोगुण आहे, प्राण कर्मेंद्रिय रजोगुण आहे, ज्ञानेंद्रिय अंतकरण सत्वगुण आसार आहे. आणि तुम्ही आत्ता इथं निर्गुण परमात्मा आहात, हे सार आहे. आणि असा सार आणि आसाराचा निवाडा करणं हाच हरीचा पाठ आहे. म्हणून गुणे अनात्मत्व असत्वपण, ज्ञेयाज्ञेयत्व येईल. जे ज्ञेय आहे त्यालाच अज्ञेयत्व येणार आहे, म्हणजे जे जाणण्यात येणार आहे ना. आता ते खोटं ठरलं, मग त्याला काय जाणायचं. आता जसं स्वप्न आहे, सगळं स्वप्न खोटं आहे, मग त्याच्यात काय घडलं, त्या घडलेल्या घटना सुद्धा कशा आहेत, खोट्याच आहेत. मग त्याला काय जाणायचं. खोटं नाही कळालं तर काय झालं, खरं नाही कळालं तर प्रॉब्लेम आहे ना. आणि खोटं नाही कळालं तर काय अडचण, काय अडचण नाही. तसं हे जग खोटं आहे, आणि ह्या खोट्या जगाला जाणणारे तुम्ही मात्र खरे आहात. तू झालाशी सुखरूप, फिटले द्वैताचे भयरूप पाप. सावता तू सुखरूप झालेला आहेस आता. आणि तुझ्या ठिकाणी असलेले जे द्वैत आहे, आणि त्या द्वैतामुळे जी तुझ्या अंतकरणामध्ये भीती वाटत अशी होती, तर ते भयरूपी पाप निवृत्त झालं. ज्ञेय पावोनी ज्ञानरूप,
ज्ञानातीही विसरलासी. ज्ञेय ज्ञान रूपाला पावलं. जे जाणण्यात येणारं होतं तर ते ज्ञान सुरू झालं ना. म्हणून सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. कारण ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटीच बाधित ठरली. मग ही त्रिपुटी ज्याला कळायली ते अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही आहात. म्हणून ज्ञेय पावोनी ज्ञान रूप ज्ञानातीही विसरलासी. म्हणून ज्ञान, आपण ज्ञान आहोत हे ठीक आहे. आता ज्ञानाचा उपयोग कुठपर्यंत आहे? अज्ञान निवृत्तीसाठी. अज्ञान निवारण झाल्यावर ते ज्ञान आता काय करायचं तर ते ज्ञान आत्मस्वरूपात मिळून टाकायचं. ज्ञान गिळूनी गावा गोविंदो गा. ते मी ज्ञान स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे हे म्हणणं सुद्धा. म्हणून सच्चिदानंद म्हणणे गेले दुरी हो. इतक्या गवळणी ब्रह्मज्ञानी होता की त्यांना आता खऱ्या स्वरूपाचा सुद्धा अभिमान धरावा वाटेल. सच्चिदानंद म्हणणे गेले दुरी हो. तर तू झालाशी सुखरूप फिटले द्वैताचे भयरूप पाप. ज्ञेय पावोनी ज्ञान रूप ज्ञानातेही विसरलासी. साक्षी स्वरूप होऊनी गेले राग द्वेष निवारुनी. मी माझे या स्वप्नी तुझी जागा झालासी. तर इथं काय सांगतात महाराज? साक्षी स्वरूप होऊनी तुम्ही साक्षी परमात्मा आहात. कारण हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे जगत यांचं आणि आपला काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. संबंध दिसतो का सिद्ध होतो? दिसतो पण सिद्ध होत नाही. मग दिसणं महत्वाचं आहे का सिद्ध होणं महत्वाचं आहे? जसं एका म्हणजे रेल्वेमधून प्रवासी उतरले आणि त्या रस्त्यानं एक ब्रह्मचारी समोर चालला आणि एक लेकरवाळी बाई त्याच्या मागं जाऊ लागली. आता वट्यावर बसलेले काय म्हणतात की हे ब्रह्मचारी बाबा आहेत ना, हे त्यांचे मंडळी आहेत आणि हे त्यांचे लेकर आहेत. आता हे वट्यावर बसलेले यांना माहिती आहे का यांचा काय संबंध आहे? अर्थार्थी यांचा काही संबंध नाही. पुढं त्याच रस्त्याला दोन फाटे फोडले. ते ब्रह्मचारी आश्रमाकडे गेले आणि ती माऊली गावाकडे गेली. आता दोघं त्यांचा काय संबंध आहे? पण हे बसलेले काय करायला लागले? संबंध लावायला. मग संबंध दिसायला का सिद्ध व्हायला? हेच मनानं लावायले, सिद्ध होत नाही. तसं प्रकृतीचा आणि आपला संबंध दिसतो पण सिद्ध होत नाही. म्हणून तुम्ही साक्षी स्वरूप परमात्मा आहात. साक्षी स्वरूप होऊनी गेले राग द्वेष निवारुनी. आता राग आणि द्वेष हे निवारण झाले का? कारण चित्रातला रावण पाहून तुम्हाला राग येतो का? आता ते रावण आहे ना, मग काय झालं? पण ते चित्रात आहे ना. आणि रामाला पाहून प्रेम निर्माण होतं का? नाही, कारण ते चित्रातलं आहे. म्हणून चित्रातला राम असो का चित्रातला रावण, चित्रच आहे ना शेवटी. ती एक रंगच आहे पूर्ण. म्हणून तिथं काय आहे? अवघा रंग एक झाला. मग त्या रंगाचीच काय आहे? ती शोभा आहे. तसं एक रंग लक्षात घ्यायचा. तसा सगळा परमात्मा एक परमात्माच विश्वरूपानं नटलेला आहे. म्हणून तिथं राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले. मी माझे या स्वप्नी तूची जागा झाल्याशी. आणि मी आणि माझं असं जे तुझ्या अंतकरणामध्ये भाव होता ते सगळं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नातून तू जागा झाला. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, मी माझे पण विसरले जयाचे अंतकरण. अर्जुना तो संन्यासी जाण निरंतर. तो निरंतर संन्यासी आहे. कसा आहे? निरंतर. ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझीपणाची भावना ही पूर्णपणे विरून गेलेली आहे. त्याला मी आणि माझं असं आठवत नाही. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. आणि भक्ता माझी राव ज्ञानी तुझी. तो भक्तामध्ये राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे. असा भाव तुमच्या अंतकरणात उमटलेला आहे. तुझं उपदेशिले ज्ञान. विठ्ठल भगवान सांगतात, सावता मी तुला हे सगळं ज्ञान जे सांगितलं ते असे वेदरूप जाण. हे सगळे वेद आहेत बरं का. अथर्व वेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद हे सगळं वेद आहे. चौवेदी जाण साई शास्त्री कारण. 18 पुराणे हरीशी गाती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे ज्या हरीचं गायन करतात
ते हरी तुम्ही आहात आणि ते तुम्हाला जे ज्ञान सांगितलेलं आहे हे सगळं वेद आहे. तुझ्या निघे वाचेतून तेही असे वेद. आता तुमच्या वाणीतून जे निघणार आहेत सावता ते सुद्धा वेदच निघणार आहेत, हे ध्यानात ठेवा. या बोधाचे अगोदर उत्तम मध्यम कनिष्ठ प्रकार जगी दिसती साचार अज्ञानपणे. या बोधाच्या आधी आपल्या अंतःकरणामध्ये हे कनिष्ठ आहे, हे मध्यम आहे, उत्तम आहे असा भेद प्रतीतीला येत असतो, अनुभवाला येत असतो. पण हे बोध घेतल्यानंतर मात्र ते सगळे भाव विरून जातात. जसे सगळ्या लाटा समुद्रामध्ये लय पावतात तसे अंतःकरणातले भेदाचे तरंग हे आत्मरूप होऊन जातात, परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातात. कर्मभ्रष्ट निंदे लोक त्याची पाहू नये कदा मुख, हे जाणोनी निर्दोष दृष्टी असे ज्ञाताची. म्हणून जे कर्मभ्रष्ट आहेत अशा लोकांचं मुख सुद्धा तुम्ही पाहू नये, अशी ज्ञाताची दृष्टी निर्दोष असते. सर्वाभूती भगवत भाव ही प्राप्त झाली तुझ ठेव, तरी जगदोद्धार उपाव प्रेमे खरी सावत्या. सावता तुला सर्वाभूती भगवंत आहे, परमेश्वर आहे, चराचरामध्ये तो व्याप्त आहे, कणाकणामध्ये परमेश्वर व्याप्त आहे अशी तुला दृष्टी, असा भाव तुला प्रदान केलेला आहे. ही प्राप्त झाली तुझ ठेव, तरी जगदोद्धार उपाव प्रेमे खरी सावत्या. आता तुम्ही प्रेमानं या जगाचा उद्धार करा. तू या ग्रामी राहत, तुम्ही अरण ग्रामामध्ये राहतात. लोक संग्रह तो तुझं प्राप्त. तुम्हाला आता लोक गोळा करावे लागतील सगळ्यांना. तुझे धर्मे निश्चित दीन सर्व उद्धरिती. तुझ्या या धर्मरूप कार्यामुळं, या धर्म उपदेशामुळं लोकांचा उद्धार होईल. जे दीन आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना संसारामध्ये अनंत अडचणी आहेत, अशा अनंत अडचणीत असलेल्या जीवाला तुमच्या मुखातून झालेला बोध हा महावाक्याचा उपदेश ठरणार आहे. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वय आचरुणी आपण. तुम्ही अभेद भक्तीनं वागा. तुमचं वागणं अभेद भक्तीनं राहू द्या. स्वय आचरुणी आपण मार्गी लावावे इतर जन लोकसंग्रह म्हणती याला. अशा पद्धतीनं तुम्ही लोकसंग्रह करा. याला काय म्हणतात? लोकसंग्रह म्हणतात. म्हणजे लोकांना या पद्धतीनं या मार्गाला लावणं याला लोकसंग्रह म्हटलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे. है का नाही? अज्ञानी लावावे, ज्याला मार्ग कळाला ना, रस्ता कळाला ना, त्यांना अज्ञानाला सुद्धा त्या वाटेला लावावं. यालाच लोकसंग्रह म्हटलेला आहे. बोध स्थितीत असता पावेल लोकोपसर्गता, तीही साहुनी निर्द्वंद्वता व्यक्त करी जगात. बोध स्थितीमध्ये असताना तुम्हाला लोकांचा त्रास होईल सावता, पण तो त्रास तुम्ही आनंदानं सहन करून निर्द्वंद्वता ठेवून, म्हणजे कुठलंच भेद सत्य न मानता, कुठलाच भेद सत्य न मानता व्यक्त करी जगात. म्हणजे तुम्ही जगामध्ये अद्वैत ज्ञान प्रसारित करा. तुझ शरण येती जे जन त्या उपदेशी आनंदाने, पाषांडी अभक्त कुटील जन याते सदा वगळावे. तुम्हाला जे शरण येतील सावता त्यांना तुम्ही आनंदानं उपदेश करा या ब्रह्मज्ञानाचा. आणि जे पाखंडी आहे, अभक्त आहेत, जे कुटील आहेत, नुसतं एकमेकाची चुगली चहाडी करणारी आहेत, यांना मात्र तुम्ही वगळून टाका. यांना काय करायचं? डिलीट करायचं. जसं मोबाईलमध्ये मॅसेज जास्त झाले ना तर आपण काय करतो? डिलीट करतो. तसं निंदा करणारे दुष्ट जन जे आहेत ना त्यांना तुम्ही डिलीट करून टाका तुमच्या मेमरीमधून. उपदेशाचा सर्व अभिमान तेजुनिया व्हावे लीन, ज्ञानाशी मोठे वीर्यपण शिष्यदान उद्धरती. आणि तुम्ही उपदेश करत असताना ज्ञानाचा अभिमान सोडून द्या. तेजुनिया व्हावे लीन, तुम्ही लीनतेनं नम्रतेनं सगळ्या समाजाला उपदेश करा. ज्ञानाशी मोठे वीर्यपण शिष्यदान उद्धरती. या ज्ञानाला तुम्ही मोठ्या वीर्यत्वानं पाचन करा. जसं खाल्लेलं आपण जेवण केल्यानंतर त्याला पचन करायला काय लागते? शक्ती. तसं हे तुम्ही ज्ञान पचवून घ्या आणि मग शिष्यांचा तुम्ही उद्धार करा.
शिष्याने दिला सन्मान, तरी यो निधी अभिमान, ब्रह्मरूप शिष्य जाणून सुख वाढवावे. एखाद्या शिष्यानं आपल्याला सन्मान दिला, आपला आदर सत्कार केला, जसं आजकालच्या भाषेत आपण म्हणतो ना, शाल श्रीफळ देऊन आदर सत्कार केला, तर तसा जर सन्मान मिळाला तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अभिमान येऊ देऊ नका की मी फार मोठा ज्ञानी आहे. असा ज्ञानाचा अभिमान येऊ देऊ नका. कारण ब्रह्मरूप शिष्य जाणून, शिष्य कोण आहे? शिष्य शिष्य नाही, तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये शिष्य आणि गुरु यांचा भेद राहत नाही, ते दोन्ही एकच ब्रह्म आहेत. आणि ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलं, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानोबराय सांगतात माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ कोण आहेत? निर्गुण परमात्मा आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मी निर्गुण परमात्मा आहे इतकंच नाही, तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. का तू माझा लहान भाऊ आणि तू माझा शिष्य आहेस? नाही, दिधले संपूर्ण माझ्या हाती. का ठेवले आपल्या खिशामध्ये? नाही, दिधले संपूर्ण माझ्या हाती. त्यांनी सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. तसं शिष्य हा पूर्ण ब्रह्मरूप आहे असं जाणावं आणि त्यांचं सुख वाढवावं. अशी ऐकून विठ्ठलवाणी संतोषला सावतामणी, चरणी माथा ठेवणी षोडशोपचारे पूजितशी. अशी विठ्ठलवाणी ऐकल्यानंतर सावता महाराजांना आनंद झाला आणि त्यांनी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून षोडशोपचाराने पूजा केली. देवा ते दावोनी मळा, तुझ अर्पिलासे प्रेमळा, भक्त योगक्षेम सर्व काळ तुझी की चालवी. देवा तू या भक्ताचा योगक्षेम सर्व काळ चालवतोस. म्हणून सावता महाराजांनी विठ्ठलाला सगळा मळा दाखवला आणि हा मळा तुमच्या चरणी अर्पण करत आहे असं सांगितलं. येऊन या मळ्याकाठी गुप्त झाले जगजेठी, सावता सद्गदी दकंठी प्रेमे ध्यानी अवलोकी. आणि मळ्याकाठी येऊन विठ्ठल परमात्मा गुप्त झाले आणि सावतांचं अंतकरण गदगदून आलं, भरून आलं, अंतकरण भरून आलं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. सावता महाराजांचं अंतकरण हे भरून आलं आनंदानं, नयनातून अश्रू वाहू लागले. कारण ही भेट आनंदाची होती. ही तिन्ही लोकाचा जो स्वामी आहे त्या स्वामीची आणि सावता महाराजांची भेट होती. ही अपूर्व भेट होती. कारण साक्षात विठ्ठल परमात्मा सावता महाराजांना भेटायला आला होता आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान हे गुपित होतं, ते आज सावता महाराजासमोर प्रगट केलेलं आहे. म्हणून सावता महाराजांच्या डोळ्यातून अश्रू, आनंद अश्रू वाहू लागले आणि सावता महाराज प्रेमानं त्याचं ध्यान करू लागले. ही भेटीची वार्ता कोणासही नाही याचा पत्ता, माय बापाशी ही योग्यता नसे नसे साचार. ही विठ्ठलाची आणि सावता महाराजांची जी भेट आहे या भेटीची खबर कोणालाच नाही, सख्या आईवडिलांना सुद्धा नाही. कारण आईवडिलांना त्या ज्ञानाची योग्यता नव्हती. येऊन सावता जो जो होय थोर, मायबाप इच्छिती संसार, मिळवोनी धन अपार लग्न याचे करावे. आता सावता महाराज हळूहळू वाढू लागले, मोठे होऊ लागले. कारण बालपणामध्येच भगवंताची विठ्ठलाप्रती ही भक्ती पाहून विठ्ठल स्वरूप परमात्मा स्वतः येऊन ब्रह्मज्ञानाचा बोध केला आणि सावता महाराज हळूहळू वाढ होऊ लागली, मोठे होऊ लागले आणि आईवडिलांची सेवा करू लागले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागले, त्यांचं मनोगत पूर्ण करू लागले. अशा पद्धतीने सेवा करत करत सावता महाराज मोठे झाले. आता यांची लग्न करावी, सावता करी भजन पूजन, सौंगडी मिळाले भाविक जन, सावता करीतो कीर्तन, वार्ता जनी प्रगटली. आता सावता महाराज भजन पूजन नित्य नेमानं करू लागले. त्यांना मित्र सुद्धा मिळाले जे सांप्रदायिक होते, भाविक होते. सावता करीतो कीर्तन, वार्ता जनी प्रगटली. सावता महाराज कीर्तन करतात अशी जनामध्ये लोकांमध्ये वार्ता पसरली. सावता काशीबा गुरव भाविक, श्रवणा नित्य येतसे देख, जमती काम करी सेवक, श्रवणादरे करीती. काशीबा गुरव हे एक अत्यंत भाविक श्रद्धाळू होते, ते सुद्धा कीर्तन ऐकायला यायचे. श्रवणा नित्य येतसे देख, जमती काम करी सेवक. हे जे मजूर लोक आहेत ना,
ते सुद्धा काम आवरल्यानंतर सावता महाराजांचं कीर्तन ऐकायला येत होते. गावात एक तारी भजन करी, दुसरे संगीत गवई साचारी, वारकरी दिंड्या कथे करी, होते प्रकार बहुत. आता गावामध्ये एक तारी भजन करणारे होते बरं का, संगीत गायन करणारे होते, वारकरी दिंड्यांच्या कथा करणारे कथेकरी होते, असे बहुत प्रकार होते. ओंकार स्वामीच्या गटात होते शास्त्री गायक पंडित, वक्ते प्रवचनकार देवभक्त, प्रकार समस्त असती. आता ओंकार स्वामीच्या गटामध्ये हे स्वामी होते, ओंकार स्वामी, त्यांच्या गटामध्ये शास्त्री गायक पंडित असे मोठमोठे विद्वान लोक होते. वक्ते प्रवचनकार देवभक्त, प्रकार समस्त असती. त्याच्यामध्ये वक्ते म्हणजे प्रवचन करणारे वक्ते होते, देवभक्त होते, असे वेगवेगळे प्रकाराचे होते. चोर जार रामोशी, निंदक चहाड ग्राम जोशी, सत्ताधारी अधिकारी पोटपोशी, होते सकळ प्रकार. असे प्रकार होते. कोण कोण होते? चोर होते, जार होते, रामोशी होते, ते रामोशी सुद्धा असतात बरं का. निंदक होते, चहाडी करणारे म्हणजे चुगल्या लावणारे होते, ग्रामजोशी होते बरं का. सत्ताधारी अधिकारी पोटपोशी म्हणजे सत्तेमध्ये असलेले अधिकारी पण पोटाचं पालन पोषण करणारे असे पोटपोशी अधिकारी होते. म्हणजे जे कमिशन खाणारे, काय खाणारे? कमिशन खाणारे होते, असे अधिकारी होते. हे प्रकार तारणाचे, परी लोभे विटाळले साचे, वाहक झाले दांभिकतेचे, परमार्थ सारण लाभेची. हे प्रकार तारणाचे होते, हे भवसागरातून तारणारे होते, पण हे लोभानं विटाळले होते. यांच्या अंतकरणामध्ये लोभ होता. लोभ सर्प डंखला आम्ही करू काय, नाथ महाराज सांगतात ना. म्हणून वाहक झाले दांभिकतेचे, परमार्थ सारण लाभेची. यांना परमार्थाचं सार आहे याचा लाभच होत नव्हता. का? कारण यांच्या अंतकरणामध्ये लोभ होता. म्हणून जी जी करीती साधन, तो त्याशी होय अभिमान, त्या खेरी जाण्य प्रकार पाहून मिथ्या पाही म्हणत असी. ते जे जे साधन करत होते ना, तर त्या साधनाचा ते अभिमान धरत होते. म्हणून त्यांना आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे बाकीचे प्रकार आहेत, तर ते त्याला म्हणायचं की हे सगळं खोटं आहे, हे थोतांडे, आम्ही जे करतो ते खरं आहे, असा त्यांना काय होता? अभिमान. एक तारी भजन करी, गांजा विन भजन न करी. भांग धोटा माजूस निर्धारी, उत्सव काळी वापरीती. एक तारीवर भजन करत होते, पण गांजा घेतल्याशिवाय भजन करत नव्हते. भांग घोटा माजूम निर्धारी, ते भांग घोटा एक पॅक मारायचा की लगेच गायन करायचं, असं चालायचं तिथं. उत्सव काळी वापरीती. एखादा उत्सव असला ना, मग असे प्रकार पाहायला मिळत होते. संगीत गवई करी गाना, परी ते न कळे सर्वजना, पोटासाठी शिकवी जना, निंदे वैशिक पद्धी. संगीत गायन करत होते, पण ते काय गायन गाय लागले हे लोकांना सुद्धा कळत नव्हते, असे गायन करणारे होते. पोटासाठी शिकवी जना, निंदे वैशिक पद्धी. आणि पोट भरायसाठी कसे बी गाणे गाऊन नाही का काय म्हणायचे, त्याला भजन म्हणायचे. असं निंदेविषयी ते काय करायचे, असं पद्यामध्ये गायचे. संगीत भजनी म्हणती अभंग. संगीताला भजनालाच काय म्हणायचे, हे अभंग आहे. परी न कळे राग रंग, पण त्याच्यातला कोणता राग आहे, भैरवी आहे का शिवरंजनी आहे, काहीच मेळ नाही लागायचं. सुर है ना ताल है, असं ते भजन होतं. उगीच ओढातान प्रसंग करून जना कंटाळी. उगच ओढातान करून लोकाला कंटाळा यायचा ते ऐकू ऐकू. वारकरी दिंड्या माझी, पठणाची नसे पुंजी, म्हणजे पाठांतराचं काही भांडवल नसायचं. भजन जागर प्रसंगी म्हणती भलतेची अभंग. आता भजनामध्ये जागर असतो ना सप्ताहामध्ये, तर त्या जागरामध्ये जे भजन करायचं ना, ते कुठले बी अभंग म्हणायचे, त्यालाच अभंग आहे असं म्हणायचं. गायनाची नशेची ज्ञान, उगीच करीतो ओढातान, गेली भाविकता नष्टून विषयांत पय झाले. गायनाचं ज्ञान नाहीये आणि उगीच ओढातान करायची.
गेली भाविकता नष्टून. म्हणून लोक सुद्धा म्हणायचे की काय गाय नाही बाबा, हे कटाळू कटाळू. ते म्हणे आता जाऊ द्या, हे जा, काही ऐकून काही फायदा नाही. म्हणून अंगी नाही नित्यनेम, नष्ट झाले भक्ती प्रेम. विषय प्राप्ती स्तव पुण्यश्रम, नष्ट करून टाकीती. अंगामध्ये नित्य नेम नाही आणि भक्ती प्रेम सगळीकडे पाहावं तर ते भावच काही दिसेना. म्हणून विषय प्राप्तीसाठी पुण्यकर्म नष्ट करून टाकीती. विषय प्राप्त करण्यासाठी जे पुण्य आहे ना ते सुद्धा नासून टाकायचं. गायक इच्छिती मान, कीर्तनी मीच म्हणेन. अन्य गायकी म्हणता जाण, त्या दूषण ठेविती. आता गायक लोक काय करायचे की कीर्तनामध्ये मीच चाल म्हणणार, माझ्याशिवाय दुसरा कोणी चाल म्हणणार नाही. आणि यदा कदाचित योगायोगानं दुसऱ्याला चाल दिली तर त्याला नाव ठेवणार. असे प्रकार घडत होते. अशी सर्व ठाई दोष उद्भवले तरुणोपायी. दांभिकता येऊन उदयी, सत्य सर्व लोपले. असं ठिकठिकाणी असे दोष उत्पन्न झाले आणि सत्य गेले भोळ्यावरी. अविद्येची चाले थुरी. असा प्रकार होऊ लागला. तीर्थाभिमान, देवाभिमान, शास्त्राभिमान, वेदाभिमान, पुराणाभिमान, भक्ताभिमान ऐसे निर्माण झाले. देवाचा, तीर्थाचा, शास्त्राचा, पुराणाचा आणि भक्ताचा सुद्धा अभिमान, असे सगळे अभिमान डोकं वर काढू लागले. जो धरिती अभिमान, त्याचे मर्म न कळे जाण. अर्थवाद कुटिलता धरून स्वपक्ष मंडन करीती. आता जे अभिमान धरायला लागलेत ना त्याचे मर्म म्हणजे त्याचा साठा काही माहीत होईना त्याला. काय वर्म आहे हे कळलं. पण अर्थवाद मध्ये त्या कुटिलता करून स्वतःचाच पक्ष म्हणजे माझीच बाजू खरी आहे असं मांडण्याचा प्रयत्न करू लागले. शास्त्राभ्यास नसता ज्ञान सांगी पोकळ कथा. शास्त्र अभ्यास नाही करायचा आणि निस्त्या रिकाम्या गप्पा कथा सांगत बसायचा. मग निस्संदेह निर्वाणता तिथे कैची असेल. मग तिथं कुठली निसंकता असेल, तिथं कुठला मोक्ष मिळणार आपल्याला. न करिता योगाभ्यास जना सांगे समाधीस. लावून रिद्धी सिद्धीस अशा उपाये मिळवावी. योगाभ्यास करायचा नाही पण लोकाला समाधीचं ज्ञान सांगायचं. बरं का. लावून रिद्धी सिद्धीस अशा उपाय मिळवावे. याप्रमाणे तुम्हाला रिद्धी मिळेल, याप्रमाणे तुम्हाला सिद्धी मिळेल असं सांगायचे. दृष्टीनं देखे पुराण, लोका सांगे कथा ज्ञान. स्वये वर्तन करी भिन्न कार्य कारण न कळेची. म्हणजे आपण कधी पुराण वाचायचं नाही पण लोकाला कथा सांगितल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून स्वये वर्तन करी भिन्न, आपण वेगळंच वागायचं आणि लोकाला मात्र असं करा तसं करा असं सांगायचं. ह्याचा कार्यकारण भावाचा मेळ लागत नव्हता. पंडित वाढवी वाद, झाला तर्कज्ञानी प्रसिद्ध. विसरोणी महावाक्यबोध, स्वरूपी जडता आरोपी. पंडित वाद करण्यामध्ये प्रवीण झाले होते. वाद वाढवायचा पण त्याला कुठं काही मोजमाप नव्हतं. झाला तर्कज्ञानी प्रसिद्ध आणि तर्क करणारे प्रसिद्ध झाले. विसरोनी महावाक्यबोध म्हणजे महावाक्य म्हणजे ज्याच्यामुळं आपलं आणि देवाचं ऐक्य आहे हे महावाक्य विसरून गेले. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहे, या महावाक्याचा विसर पडला. स्वरूपी जडता आरोपी, आणि स्वरूपाची जडता म्हणजे अज्ञानपणा जास्त वाढला. तर इथं दुसऱ्या अध्यायामध्ये 163 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. राहिलेला भाग आपण नंतर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत सावता महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आरती